हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. नाव संस्कृती पाटील. तर माझं मामाच्या लग्नानंतर आज आहे पूजा. तर सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्याच्यानंतर आहे जागरण गोंधळ. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला भेटणार आहे. आणि हे माझं आउटफिट आहे. तर आता मी माझ्या मामाच्या घरच्या टेरेसवरती आहे. तर मागे बांधकाम वगैरे चालू आहे. सो थोडं फस आहे, ते इग्नोर करा. मला बघा मी किती सुंदर दिसते आहे. आणि माझं आउटफिट कसं वाटतं हे तुम्ही ऑलरेडी आउटफिट बघितलं आहे, मला माहिती आहे. तर ऑफकोर्स नाही रिपीट करायचं असतात आउटफिट. मग आता मी हे आउटफिट कसं दिसतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि वन थिंग दॅट आय एन्जॉईंग इज की हे बँगल्स लाईक फायनली मी काश्मीरी बँगल्स घेतले आणि ते मी हिरव्या बांगड्यांसोबत पेअर केले आहेत. कारण ऑफकोर्स लग्नामध्ये बांगड्या वगैरे जे भरायचे असतात त्याच्यात हिरव्या बांगड्याच घालतो आपण. सो आता आम्ही तर पूजेला जाणार आहे आणि तुम्हाला पूजा बघायला भेटणार आहे. इथे जेवणाची तयारी चालू आहे. तर आत आल्यावरती आम्ही पूजा ऑलरेडी चालू होती, आरती चालू होती आणि कोणाला डिस्टर्ब न होऊ आरती चालू होती म्हणून मी डिसाईड केलं की मी व्हॉइस ओव्हर करेल. इथे माझी मम्मी नाव घेत होती आणि खूप सुंदर नाव घेतलं तिने. तर त्याच्यानंतर आम्ही पाया पडलो. पहिलं मी पाया पडले, नंतर माझ्या मम्मीने पाया पडलं आणि आम्ही खूप दिवसानंतर एका सत्यनारायणच्या पूजेला जात होतो. मी तरी खूपच दिवसांनी जात होते, कारण सिटीजमध्ये युजली एवढं कोणी सत्यनारायणाची पूजा नाही घेत आणि एस्पेशली आमच्या सोसायटीमध्ये तर नाही. मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला. मी तिथून उठले आणि त्यानंतर थोड्या वेळाने आमचं होतं जागरण आणि गोंधळ, हे दोन्ही पण होतं. मग इथे गोंधळ सुरू होता. गोंधळ नॉट ॲज इन दॅटवाला गोंधळ, बट देवाचा गोंधळ जो असतो तो. तर इथे माझे मामा मी बसले होते. इथे त्यांची आरती सुरू होती आणि जे म्हणायला होते त्यांच्यासोबत एक छोटासा मुलगा होता, हे तुम्ही बघू शकता. तोही म्हणत होता आणि खूप क्यूट होता तो. तर मी इथे काही अस्थेटिक शॉट घ्यायचा प्रयत्न करत होते, बट ऑफकोर्स आय फेल्ड. कारण मला एक वेगळा व्हिडिओसुद्धा टाकायचा होता इंस्टाग्रामवरती. माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे सीमा कुलदीप पाटील म्हणून. तर मी माझ्या मम्मीच्या नावाने ठेवलं आहे. ते नंतर मी माझ्या नावावरती करणार आहे, पण ते तुम्ही नक्की जाऊन अकाउंट चेकआउट करा. इथे सगळी गर्दी झाली होती सगळ्यांची. खूप मजा येते जेव्हा आपण एखादं फॅमिली फंक्शनचं सगळ्यांसोबत अटेंड करतो. खूप भारी वाटतं. मग ऑब्वियसली थोड्या वेळाने आम्ही जेवायला गेलो आणि जेवण तर अतिशय सुंदर होतं. लाईक ओ माय गॉड. इथे तुम्ही माझी प्लेट बघू शकता. खूप टेस्टी जेवण होतं. आणि मग त्याच्यानंतर या कार्यक्रमाला सो सॉरी मला नाही माहिती काय बोलतात. आय गेस याला जागरण बोलतात. मग ते सगळं चालू होतं. ते ते लोक काय काय बोलत होते, लाईक असं फोक सॉंग्स टाईप, थोडं पोएटिक वेमध्ये होतं ते. नंतर इथे डान्स विन्स पण होता. तर आय डोंट नो हे असतं का नसतं ट्रेडिशनली, बट ठीक आहे, इट्स फाईन. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे जे केलं आहे ह्याला दिवत्या बोलतात. तर हे गोंधळाला जो ही मुलगा बसतो तिथे तेल टाकायला त्या अग्नीच्या ह्याच्यात, तर असं केलं जातं. तर हळूहळू करतात आणि त्याला खूप काय काय बोलायला लावतात तोंडात लिंबू देऊन, आणि त्याला ते बोलता येत नसतं ऑब्वियसली. मग सगळेजण हसत असतं. सो इट जस्ट गेट्स फनी. आणि मग हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझी मम्मी आणि ही छोटीशी ही पोरगी आम्ही तिघं चाललो आहोत. माझा मामा पण येणार आहे. आम्ही आता चाललो साऊबाईला. तर आता आम्ही चाललो आहे साऊबाईला. आम्ही चौक गाडीत बसलो आणि आम्ही फायनली निघालो. माझ्या मामाने खूप उशीर केला आणि एवढ्या उन्हाचं आम्ही साऊबाईला जात होतो. आणि साऊबाई ही आमची कुलदेवी आहे माझ्या मम्मीच्या साईडची, आणि ती खूप लोकांना पावते असं पण बोलतात. त्यामुळे साऊबाईला खूप मान आहे, खूप लोक मानतात तिला. आम्ही वटी पण भरली आहे आणि आम्ही सगळे पाया वगैरे पडलो. नंतर मम्मीने वटी भरली आणि रोज गर्दी असते या देवीला रोज. आणि इथे असं थोडं थोडं पाणी टाकायचं असतं चारी बाजूनी. इथे ते मी करत होते. त्यानंतर आम्ही पाय वगैरे पडून निघालो आणि तुम्ही इथे बघू शकता गावाकडची शेती किती सुंदर आहे.
ही आमची नाही आहे बट ही दुसऱ्यांची आहे, बट स्टील आय ट्राय टू कॅप्चर इट बिकॉज आय वॉन्टेड टू शो इट. आणि त्याच दिवशी लग्न झाल्यानंतर जे हळद पाणी खेळतात ते तसा प्रोग्राम होता. तर ते खूप मजा केली आम्ही या दिवशी, कारण आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इट टू बी दिस प्लेफुल. तर खूप मजा आली. तर इथे अंगठी वगैरे लपवतात, सगळे तो सीन होते. आणि पहिल्यांदा अंगठी टाकलीच नव्हती, अंगठी मागे लपवली होती त्या माझ्या मामीने, दुसऱ्या मोठ्या मामीनी. आणि ते लोक शोधत होते पण आता भेटतच नव्हती. आणि त्यांना कन्फ्यूज करण्यासाठी त्याच्यामध्ये कॉईन, सुपारी वगैरे या गोष्टी पण टाकल्या असतात. आणि ॲट दी एंड आय गेस माझा मामाच जिंकतो. म्हणजे मामी पण जिंकतात, त्यांनी रिंग काढलेली आणि त्यांनी ते लपवलेली. आणि असं असतं की ती रिंग जी काढतात ते त्यांच्या हातात ठेवतात आणि अपोजिटवाला ते रिंग हातातून घेण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्या मामी ते हातातून घेतली आणि माझ्या मामानी. आणि मग त्यानंतर सगळ्यात मोठा इन्सिडेंट असा झाला की लाईक असं काही बॅड ट्रॅजिक इन्सिडेंट नाही आहे हा, बट हां. तर ते दोघं हे करत असताना त्याच्यामध्ये काय झालं आय डोंट नो. हां, इथे माझा मामा रिंग काढण्याचा प्रयत्न करत होता आणि माझी मम्मी देत नव्हत्या, बट स्टील ही समहाव मॅनेज्ड टू टेक द रिंग फ्रॉम हर. आणि हे सगळ्यानंतर लास्टला असं असतं की ते दोघं एक दुसऱ्यावरती पाणी उडवतात. सो त्याच्यावरती माझ्या मामाने खूप सारे पाणी उडवलं, माझ्या मामीच्या डोळ्यात वगैरे गेलं, सो त्यामध्ये साईडला सरकल्या. आणि माझ्या मामाने ती पाटी उचलून डायरेक्ट आमच्या साईडला फेकली. म्हणजे मी, माझी मम्मी, माझ्या मामी ज्या सगळ्या होत्या, आत्या काकू ज्या सगळ्या तिथे होते, सगळे भिजले, सगळे ओले झाले, सगळ्यांचे कपडे खराब झाले. तर माझा मामासारखा चीटिंग पण करत होता इथे. आणि हां, सगळे ओले झाले. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण होळीसारखंच होळी खेळलो आहे. सगळे एक दुसऱ्यावरती पाणी फेकत होते, साईडलाच नळ होता. परत नंतर आम्ही पाईप अटॅच केली, सगळ्यांनी एक दुसऱ्यावरती लाईक रंगपंचमी झाली आमची लेजेट. सो ह्या दिवशी तर मला खूप मजा आली. आणि आम्ही एक दुसऱ्याला हळद लावत होतो, लाईक आम्ही सगळंच एका दिवशीच मजा केली आहे सगळी होळी वगैरेसारखी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. आणि लास्ट थिंग टू से, एन्जॉय करा हा व्लॉग, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.